शिवसेनेच्या नगरसेविका अनुषा कोडम यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। अनुषा कोडम या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। मुंबई महापालिकेत सध्याच्या त्या सर्वात तरुण नगरसेविका आहेत। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। धारावीच्या वॉर्ड क्रमांक 176 च्या त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। मुंबई महापालिकेतल्या सर्वात तरुण नगरसेविका आहेत अनुषा कोडम। याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात, काय अधिक तपशील? शिवसेनेच्या नगरसेविका ज्या 2012 साली निवडून आल्या होत्या, सर्वात कमी वयाच्या म्हणजे 24व्या वर्षी निवडून आल्याचा त्यांच्यावर विक्रम होता त्यांच्या। परंतु जे जात प्रमाणपत्र जे त्यांनी दाखल केलं होतं, त्या जात प्रमाणपत्राला विरोधकांनी आव्हान दिल्यानंतर जात पडताळणी म्हणजे पथक होतं त्यांनी ते जे जात प्रमाणपत्र त्यांनी त्याच्यावर हे जे विरोधकांनी घेतलेला आक्षेप मान्य केला होता। त्यानंतर हे रद्द करण्यात यावं आणि हे जे जात प्रमाणपत्र आहे त्यानुसार जे त्यांनी दाखल केलं होतं ते बनावट आहे अशा प्रकारचा निर्वाह जो होता, त्यानुसार ते जे नगरसेवक पद आहे जे ज्या जातीच्या आधारे त्यांनी निवडून आल्या होत्या ते नगरसेवक पद आता रद्दबातल करण्यात आलेलं आहे। महापौरांनी आज सभागृहामध्ये या संदर्भात घोषणा केलेली। असं असताना दुसऱ्या क्रमांकावरती जे होते त्यांना नगरसेवक पद मिळणार आहे का? दुसऱ्या क्रमांकावर नगरसेवक जे असणार आहे त्यांच्याबाबत जो निर्णय आहे तो निवडणूक आयोग घेईल। परंतु आतापर्यंत असा कधी अनुभव झालेला नाही, कारण जी निवडणूक आहे ती पुन्हा लागू शकते। निवडणूक आयोग जो आहे त्या संदर्भात लवकरच घोषणा करेल। धन्यवाद कृष्णात, या तपशिलाबद्दल। शिवसेनेच्या नगरसेविका अनुषा कोडम यांचं नगरसेवक पद जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रद्द करण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।